वेलकम बॅक टू विनय भटक्या. आपण आलेलो आहे पट्टकल. पट्टकलला आपण पोचलोय ते आय होलच्या ज्या लेण्या होत्या, जे दुर्गा टेम्पलचं मंदिर समूहाच्या जे मंदिर्स होती ती बघून आपण पट्टकलला आलेलो आहे. साधारण पट्टकल आयहोल टू पट्टकल एक 13.5 किलोमीटरचं अंतर आहे आणि जवळजवळ 20 ते 40 मिनटं 40 मिनटं आपल्या इथे पोचायला लागतात. इथे आल्यानंतर आपल्याला तिकीट घ्यायला लागतं. तिकीटची घेतल्यानंतर आणि मग या इथे आपल्याला एंट्री मिळते. पट्टकलचं हे जे मंदिर समूह आहे हा वर्ल्ड हेरिटेजनी रेकमेंड केलेला अ, असा हा मंदिराचा कॉम्प्लेक्स आहे. आपली बसनी या बस दिसते, आपली बसनी आपण इथे उतरलो आणि पार्किंगमध्ये ठेवल्यानंतर आपण चालत आलो. इथे सुद्धा तुम्ही बघाल भरपूर नारळाचं पाणी तुम्हाला इथे लोक विकताना दिसतील. दुपारचे जवळजवळ 2 सव्वा 2 वाजले होते, त्यामुळे मंदिरात जाण्याच्या अगोदर आम्ही जेवण करायचं ठरवलं. इथे फार अशी मोठी हॉटेल दिसत नाहीत, पण ही जी दिसते आहेत थोडीशी टपरी किंवा धाब्या टाईप हॉटेल, अतिशय सुंदर अशी ही हॉटेल आहेत. आम्ही या हॉटेलमध्ये आलो आणि इथे बाहेरच बघा ज्वारीच्या भाकऱ्या करणाऱ्या 2 लेडीज आपल्याला दिसल्या. काय पटापट त्या भाकऱ्या करवता आणि ह्याच हॉटेलमध्ये मग आम्ही जेवायला आलो. हॉटेल तसं काय साधंच असं हे हॉटेल होतं. आम्हाला जेवायला वांग्याची भाजी, मटकीची उसळ, आंबाड्याची पालेभाजी, चटणी दिसते, त्याच्यानंतर लोणचं आणि त्या ज्या गरम गरम भाकऱ्या चालू होत्या. भाकऱ्या म्हटल्यानंतर आपल्याला थोडंसं जाडपणा आठवतो, पण इथूनच्या या भाकऱ्या हे चपातीच्या सारख्याच अगदी हे आहेत. हे त्यांचं स्वयंपाकघर आहे आणि आमची जवळजवळ 25-26 मंडळी ह्या हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये किंवा धाब्यामध्ये येऊन आम्ही इथे जेवणाकरता आलो. काय सुंदर आहे. ही भाजी तर दिसत होती तर चांगली दिसत होती आणि आता आपण ती टेस्ट करणार आहोत. त्यांच्या त्या टिपिकल ज्वारीची जी भाकरी आहे गरम गरम, त्या भाकरीने कांदा, काकडी, सॅलडसुद्धा आम्हाला दिलं. भाकऱ्या 2 प्रकारच्या मिळतात, एक कडक मिळते आणि एक सॉफ्टसुद्धा मिळते. एवढी मंडळी एकदम आल्यानंतर तो सुद्धा जरा गोंधळून गेला होता आणि भाकरी आल्यानंतर हे सजलेलं ताट बघा, अतिशय सुरेख टेस्ट होती. पहिलं असं वाटलं की आतमध्ये शिरताना की आपण कुठे आहोत, पण टेस्ट अतिशय उत्कृष्ट असे टेस्ट होती. नंतर मग त्यांनी दही आणि दही भात पण दिला. त्याच्यावर तुम्हाला पाहिजे असेल तर सांबार पण होतं. पुरणपोळीसुद्धा त्याच्यावर तूप घालून आम्हाला इथे त्यांनी सर्व केली. अतिशय सुंदर असं हे जेवण आहे. तुम्ही पण जर पट्टकलला येणार असाल तर ह्या हॉटेलमध्ये, या रेस्टॉरंटमध्ये नक्कीच जेवणाकरता थांबा आणि लोकल जे काय टेस्ट आहे ती एन्जॉय करा. त्याच्यानंतर आम्ही आलो ते हे दिसतंय हे तिकिटाचं बुकिंग ऑफिस आहे. 40 रुपये काहीतरी मला वाटतं तिकीट आहे. सगळ्यांची आम्ही तिकीटं काढली. पलीकडे तुम्हाला टॉयलेट फॅसिलिटीसुद्धा दिलेले आहेत. ओव्हरऑल हे कॉम्प्लेक्स अतिशय स्वच्छ असं ठेवलेलं आहे. मंडळी आमची इथे एकच सगळी थांबलेली आहे, कारण आमचा गाईडसुद्धा येणार होता. काय म्हणते, तुम्हाला कसं वाटलं ते आतापर्यंत? एकदम छान बघी, मस्त आहे, छान झालं. मध्ये पण आणि ग्रुपचे सगळे जसं मगाशी सांगितलं, हे वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट म्हणून ओळखलं जातं. 1987 साली याला ही मान्यता मिळाली आणि त्याच्यानंतर हे पुरातन विभागाने आपल्या अंडर हे मॉन्युमेंट घेतलं. त्याच्यानंतर ही त्यांनी केलेली डेव्हलपमेंट बघा, अतिशय सुरेख असं हे स्ट्रक्चर ठेवलेलं आहे. बाजूबाजूला गार्डनसुद्धा केलेली दिसत आहेत आणि ओव्हरऑल जी सिनरी दिसते हे अप्रतिम सिनरी आहे. माझ्या बाजूला दिसत आहे ते मागचे हे सगळी आमची टूरची मंडळी आहेत. आता
गाईडबरोबर आपण पट्टकल मंदिराचा कॉम्प्लेक्स एक्सप्लोर करणार आहोत. तर भेटूया आपल्या गाईडला. पट्टाभिषेका और राज्याभिषेका. कल मतलब जागा और जगह. पट्टदकल मतलब राजा का राज्याभिषेक का जागा और प्लेस. यहाँ पे शिलालेख में लिखा है 6 सेंचुरी से 12 सेंचुरी तक यहाँ पे 98 लोग राज्याभिषेक हो गया. नदी में क्या जमीन है इधर, दोनों पवित्र है इसलिए क्या. इधर सामने एक नदी है सर, मलप्रभा नदी. कॉम्प्लेक्स सामने है इधर. मलप्रभा नदी दक्षिण से उत्तर जाएगा, उत्तर वाहिनी नदी है इधर. वो नदी का पानी, नदी का नजदीक में क्या जमीन जागा इधर, दोनों पवित्र होता है में. इसलिए यहाँ पे राज्याभिषेक होने के बाद ने दूसरा जगह से राज्यभार किया. कौन कौन राज्यभार किया इधर. राज्याभिषेक हो गया बादामी चालुक्य राजा, राष्ट्रकूटा, कल्याणी कलेचूरा, कल्याणी चालुक्य, उसका गवर्नर, सभी लोग राज्याभिषेक हो गया. आज क्या हो गया पट्टदकल्लू विश्व परंपरा स्मारक हो गया, यूनेस्को साइट और वर्ल्ड हेरिटेज साइट. कर्नाटक में 3 विश्व परंपरा स्मारक है. पट्टदकल्लू, हम्पी, बाद में बेलूर हड़बीड. बेलूर हड़बीड दक्षिण कर्नाटक में इधर. बट बेलूर हड़बीड लास्ट साल में हो गया सर, 24 में हो गया. बट पट्टदकल विश्व परंपरा स्मारक, विश्वोदय स्मारक 1987 में हो गया इधर. पुरातन विश्व परंपरा स्मारक है कर्नाटक में इधर. बट क्यों विश्व परंपरा स्मारक हो गया पट्टदकल. तुम पट्टदकल में 3 टाइप ऑफ टेम्पल आर्किटेक्चर, 3 तरफ आर्किटेक्चर एक कॉम्प्लेक्स में देख सकते हैं. यहाँ पे पहला से देख सकते 3 मंदिर किया है. शिखरा उत्तर भारत शिखर में बनाया था. ऐसे तरफ मंदिर तुम उत्तर भारत में कहाँ पे देख सकते हैं इधर, उड़ीसा, मध्य प्रदेश स्टेट में देख सकता है. खजुराहो, कोणार्क, भुवनेश्वरा, वहाँ पे मंदिर में ऐसा शिखर है सर. बीच वाला मध्य में क्या है सर, वो आर्किटेक्चर साउथ इंडियन का आर्किटेक्चर द्रविडियन स्टाइल है सर, दक्षिण भारत आर्किटेक्चर. ऐसा दक्षिण भारत आर्किटेक्चर कहाँ पे फेमस है, तमिलनाडु में फेमस है सर, कांचीपुरम, महाबलीपुरम में. लास्ट में 2 मंदिर क्या सर, वापस ये नॉर्थ इंडियन है, उत्तर भारत है, छोड़े इधर. लास्ट में 2 मंदिर शिखर में उत्तर भारत आर्किटेक्चर, दक्षिण भारत आर्किटेक्चर दोनों मिक्स हो गए सर. मिक्स आर्किटेक्चर का नाम क्या है सर, वेसर आर्किटेक्चर मंदिरा. वेसर मतलब हाइब्रिड. सो वेसर, द्रविडियन, रेखानागर, तीनों आर्किटेक्चर ये कॉम्प्लेक्स में बनाया वो टाइम में. बाद में इधर एक मंदिर है सर, विरूपाक्ष मंदिर बोलते हैं इधर. विरूपाक्ष मंदिर हिंदू मंदिर कैसा है, वहां पे परिपूर्ण आर्किटेक्चर बनाया सर चालुक्य टाइम में 8 सेंचुरी में इधर. सो पट्टदकल कॉम्प्लेक्स में तुम परिपूर्ण हिंदू टेम्पल आर्किटेक्चर देख सकते हैं. उसका साथ में तीनों आर्किटेक्चर एक जगह में बना वो टाइम में. इसलिए क्या हो गया, विश्व परंपरा स्मारक हो गया, यूनेस्को साइट हो गया. दोनों से हो गए सर, एक नहीं इधर. बट यहाँ पे कॉम्प्लेक्स कौन बना इधर, बादामी चालुक्य राजा. सो चालुक्य राजा 6 सेंचुरी से 8 सेंचुरी में राजभार किया. वो टाइम में चालुक्य राजा का राजधानी बादामी था एंड पट्टदकल राज्याभिषेक का जगह था वो टाइम में. एंड पट्टदकल यहाँ पे कितना मंदिर बनाया सर चालुक्य राजा वो टाइम में, 9 मंदिर बनाया. 9 मंदिर शिवजी का मंदिर है सिर्फ इधर, बट दूसरा मंदिर नहीं बनाया. क्यों, सो 7 सेंचुरी का बाद में चालुक्य राजा कौन राज्यभार किया, 7 सेंचुरी से 8 सेंचुरी सर. वो टाइम में चालुक्य राजा शैव आदमी था, पहला वैष्णव था, शैव धर्म को कन्वर्ट हो गया. शैव धर्म को कन्वर्ट हो गए के बाद में शिवजी का मंदिर पट्टदकल में बनाया, शिवजी को गौरव देने के लिए. और यहाँ पे तुम 2 तरफ मंदिर देख सकते हो सर. पूजा मंदिर है इधर, बाद में ब्लूप्रिंट मंदिर है इधर. ब्लूप्रिंट मतलब डेमो तरफ. बट वो टाइम में आर्किटेक्ट क्या किया, बड़ा मंदिर पूजा मंदिर बना के पहला सर छोटा वाला मंदिर डेमो को बनाया इधर, नालेज को बनाया इधर. यहाँ पे नालेज आगे के बाद में बड़ा वाला मंदिर क्या है सर, ऊपर में कलश कहाँ पे इधर, वो मंदिर पूजा करने के लिए बनाया. कलश इंपॉर्टेंट है, कुंभार कलशा. कलश क्यों ऊपर में इधर, पूजा मंदिर के ऊपर में रखे, देखो वहां पे इधर. ट्रायल मंदिर के ऊपर में नहीं इधर, कलश क्यों ऊपर में रखे इधर. कलश गंगा नदी का समान है. हिंदू धर्म में गंगा नदी कैसा पवित्र है इधर, ये मंदिर ऐसा पवित्र है बोलने के लिए पूजा मंदिर के ऊपर में कलश स्थापना किया. बट 4 मंदिर में ऊपर का पे कलश देख सकते सर, 1 2 3 4 ऐसा 4 मंदिर पूजा करने के लिए बनाया. दूसरा मंदिर छोटा वाला मंदिर वो टाइम में नालेज को बनाया, बड़ा मंदिर को पहला नालेज को बनाया, वहां पे नालेज आगे के बाद में बड़ा मंदिर पूजा को बनाया. बट पूरा सैंडस्टोन पत्थर में बनाया सर. शिवजी का मंदिर में शिवलिंग अंदर में इधर ग्रेनाइट पत्थर में बनाया, इधर हार्ड पत्थर यूज किया. हम लोग क्या करेगा, सैंडस्टोन लिंगम है क्या, पाणी ऊपर डालता है इधर, दूध डालता, डॅमेज. गाईडनी माहिती दिल्यानंतर हा सुंदर बॅकग्राऊंड बघा. या बॅकग्राऊंडवर मग आम्ही आमच्या ग्रुपचा फोटोग्राफ घेण्याचं ठरवलं. अतिशय सुरेख अशी ही बॅकग्राऊंड आहे आणि आमची पूर्णच्या पूर्ण टीम ह्या बॅकग्राऊंडमध्ये काय सुंदर असा फोटोग्राफ आलेला आहे. आता ही मंदिरं तुम्ही बघाल, एक नागर शैलीमध्ये आणि एक द्रविड शैलीमध्ये, जसं आपल्या गाईडनी सांगितलं. तर ही जी मंदिर 9 आहेत, ही कुठल्या ह्याच्यामध्ये आहेत आणि हा पट्टदकल समूहाचा मॅप आहे. आता आपण चाललोय ती पुढची सर्व मंदिर बघण्याकरता.
एक एक मंदिर आपण बघूया. आपल्याला वेळ पण तसा फार थोडा आहे, कारण इथून आपल्याला पुढे जायचं आहे ते बदामीला. बघा छोटू काय मस्त मस्ती करतोय. अतिशय स्वच्छ असं ठेवलेलं हे मंदिर आहे. हे कडा सिद्धेश्वर टेम्पल आहे. ते बघण्याकरता आपण तिथे जातोय. आपलं गाईड सुद्धा तिथे उभे आहेत. हे बघा या मंदिरचं काड सिद्धेश्वर मंदिर ह्याची माहिती सुद्धा थोडीफार इकडे आपल्याला दिसते. प्रत्येक मंदिराचं तुम्हाला माहिती घेण्याकरता तुम्हाला गाईड हा पाहिजेच. गाईडमधनं आपल्याला बरंच काही कळतं, पण त्याच्या अगोदर सुद्धा आपण जर वाचन करून गेलो तर बरीचशी आपली माहिती आपल्याला व्हॅलिडेट करता येईल गाईडच्या बरोबर. तर आता बघूया आपण गाईड काय सांगतायत ते ह्या मंदिराबद्दल, आणि मग आपली हे मंदिराची ही टूर्स आपण चालू करूया. एंड वो मंदिर का नाम क्या है सर? जम्बुलिंगा मंदिरा. जम्बुलिंगा मतलब महादेवा, काड सिद्धेश्वर मतलब जंगल रक्षण करने का शिवजी का रूप. शिवजी को 1008 रूप है इधर. 1008 रूप को 1008 नाम है इधर. डिफरेंट डिफरेंट नाम से यहाँ पे बोलते हैं इधर. बट ये मंदिर काड सिद्धेश्वर मंदिर, जम्बुलिंगा मंदिर वो टाइम में डेमो को बना इधर, नालेज को बना इधर पूजा करने के लिए. ऊपर में कलश नहीं, तुम देखिए वहां से अंदर में देखो पूजा मंदिर में तुम क्या देख सकते हो? इधर परिक्रमा देख सकते हो. इधर परिक्रमा नहीं, प्रदक्षिणा. बाहर में देखो नंदी मंडप है, शिवजी का सामने, विष्णु का सामने, गरुड़ रथ कहाँ पे? इधर हिंदू मंदिर में. वो मंदिर पूजा करने के लिए बनाया. अंदर शिवलिंग है गर्भगृह में, ग्रेनाइट पत्थर में बनाया. सामने नंदी मंडप नहीं, परिक्रमा नहीं, प्रदक्षिणा नहीं इधर, और ऊपर यहाँ पे कलश नहीं इधर. दोनों कहाँ पे नहीं इधर. वो मंदिर पूजा करने के लिए नहीं बना. थोडक्यात माहिती ही रेकॉर्ड केलेली आहे. आता याच्यानंतर आपण पुढे चाललेलो आहे दुसरं मंदिर बघण्याकरता. पण ओव्हरऑल कॉम्प्लेक्स पण बघा आणि ही मंदिरावरचं कोरीव काम पण बघा. अप्रतिम कोरीव काम 7व्या शतकात केलेलं, म्हणजे इमॅजिन करा की काय सुंदर असं हे केलेलं आहे. आता आपण बघू दुसरं टेम्पल. जांबुलिंगम टेम्पल हे छोटंसं असं टेम्पल आहे आणि छोटंसं शिव टेम्पल आहे आणि नागरी शैलीत बांधलेलं हे टेम्पल आहे. नेक्स्ट टेम्पल आपलं आहे कलकनाथ टेम्पल. हे सुद्धा शिवमंदिर आहे. त्याची सुद्धा माहिती आता आपण आपल्या गाईडकडनं घेऊया. काय सुंदर हे पण टेम्पल दिसते. 8व्या-9व्या शतकामधलं असलेलं हे टेम्पल पण इम्पॉर्टंट टेम्पल आहे. गर्भगृह है इधर, अंदर में शिवलिंग है, परिक्रमा और प्रदक्षिणा इधर, सभा मंडप, मुख मंडप, वहाँ पे नंदी मंडप है. देखो नंदी मूर्ति लेके यहाँ ऊपर में कलश है सर. लास्ट में देखो जो कलशा, परिक्रमा, नंदी मंडप कहाँ पे? इधर तीनों इधर. वो मंदिर पूजा करने के लिए बनाया. यहाँ पे पूजा करने के लिए ये मंदिर, वहाँ पे बाद में इधर बनाया. वो डेमो को बनाया, बाद में ये मंदिर पूजा करने के लिए बनाया इधर. बट यहाँ पे क्या हो गया सर? दोनों भाग क्या हो गया? आर्किटेक्चर इधर मुख मंडपा, सभा मंडपा 2 भाग फ्लड से डैमेज हो गया, गिर गए इधर. यहाँ पे नजदीक में यहाँ पे नदी है सर. ये पे बैरिकेड क्या है? मेटल बैरिकेड. बैरिकेड का पीछे में नदी है सर. बट वहाँ पे नदी क्या की इधर ज्यादा टाइम यहाँ पे फ्लड है इधर. आगे के बाद में यहाँ पे मंदिर गिर गया. मंदिर गिर के बाद में लोकल लोग क्या किया? यहाँ से पत्थर लेके के बाद में घर बनाया गाँव में इधर. और ये मंदिर पूजा स्टार्ट हो गया सर. कब स्टार्ट हो गया? 1700 से स्टार्ट हो गया. अंदर में लेके बच्चे नीचे वाला पिंड में पिंड डैमेज किया. लिंगम डैमेज हो गया. साफ होने के बाद क्या किया लोग वहाँ से मूर्ति का पहला वहाँ से मूर्ति ले गया, दूसरा गांव में रखिए, ये गांव में रखिए, पूजा करने के लिए यूज किया हम लोग. बट ये पूरा कॉम्प्लेक्स क्या सर 1962 में गवर्नमेंट एक्वायर किया. 1962 का पहला लोकल को क्या क्या चाहिए यहाँ से ले गया, पत्थर ले गया, घर बनाया, मूर्ति ले गया, पूजा करने के लिए यूज किया. आज क्या हुआ? खराब हो गए सर. वापस बीच में देखो अष्टकोणाकृति है सर. अष्टकोणाकृति मतलब अष्ट एंगल. लास्ट में देखो सर्कल तरफ है इधर. बट यू नो आता आपण बघणार आहोत चंद्रशेखर मंदिर. हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं असं हे मंदिर आहे. लहानसं असं मंदिर आहे. साध्या चौकोनी मंडप शैलीत बांधलेलं मंदिर आहे आणि मंदिराचा शिखरचा भाग जो आहे तो अस्तित्वात नाही. मंदिराच्या गर्भगृहात एका पीठवर शिवलिंग स्थापित केलेले आहे. संगमेश्वर मंदिर
हे मंदिर ह्या समूहामधलं सर्वात जुनं मंदिर असावं असं मानलं जातं आणि हे द्रविड शैलीचे हे मंदिर आहे. पहला ये छोटा वाला मंदिर ब्लूप्रिंट को बनाया इधर नाले को दोनों तरफ, ये मंदिर का पहला, वहाँ पे 2 मंदिर ब्लूप्रिंट को बनाया इधर. बट संगमेश्वर मंदिर चालुक्य टाइम में अपूर्ण मंदिर है सर. बाहर में देखो मूर्तियां अपूर्ण है, अंदर में पिलर्स है, खाली है, मूर्ति गिरती नहीं अंदर, इधर कुछ भी नहीं. क्यों है तो अपूर्ण अपूर्ण हो गए मैंने शिलालेख में लिखा 720 में संगमेश्वर मंदिर प्रारंभ हो गया, बाद में दुष्काल से लंबा टाइम दुष्काल हो गया, इधर दुष्काल से अपूर्ण हो गया. आता आपण निघतोय ते संगमेश्वर मंदिर आतमधनं बघण्याकरता. माणसं पण आमची जरा सिनियर आहेत. आम्ही आलो आहेत सगळेजणं ते नितीशच्या वंडरलस्ट टूरबरोबर. तो 60% सिनियर सिटीजन आहेत, त्यामुळे जरा चालणं पण थोडंसं हळूहळू होतं, कारण बघण्याकरता इतक्या गोष्टी आहेत की तुम्हाला मंदिर कॉम्प्लेक्समध्ये चालण्याशिवाय दुसरं कुठलंही ऑप्शन नाही आहे. तर आता गाईडबरोबर आपण थोडंसं समजून घेऊ संगमेश्वर मंदिरमध्ये काय काय गोष्टी आहेत, जे त्यांनी सांगितलं की अपूर्ण मंदिर म्हणून त्याला ओळखलं जातं. तर गाईड आमची वाट बघत उभाच आहे तिकडे, कारण आम्ही सगळेजणं थोडेसे थकलेले आहोत. सकाळी ऐहोलला सुद्धा जाऊन आलेलो आहे. ये मंदिर पूजा नहीं होता अभी इधर, बट इधर देखो खाली यहाँ पे पिलर्स है, मूर्ति गिरती नहीं, अंदर में शिवलिंग है ये. बट गर्भगृह का सामने देखो सर, वहाँ पे 2 औरत का मूर्ति है इधर. सो औरत का हाथ में कौन सा हाथ में इधर छाता, इधर वो गंगा नदी एंड यमुना नदी का संकेत बनाया सर. इधर लंबा वाला औरत गंगा यमुना नदी, छोटा वाला उसका असिस्टेंट है. ये औरत का मूर्ति क्यों बनाया इधर? पूजा करने के लिए यूज किया वो टाइम है ये मंदिर. तुम सभी जगह में देखो, सुनो इधर सभी जगह में देखो सर, पानी का सामने हमारा मंदिर बनाया वो टाइम है. क्यों? लोग स्नान करने के लिए, स्नान किए के बाद में मंदिर को हम लोग इधर. बट 8 सेंचुरी में चालुक्य कलाकार सोच के इधर वहां पे स्नान करने के लिए पानी नहीं मिल गया नदी में, तालाब में, वो टाइम में क्या करेगा तुम स्नान नहीं किए क्या? मंदिर का नो प्रॉब्लम है इधर. आगे के बाद में क्या करो तुम, गंगा यमुना 2 नदी के गर्भगृह सामने इधर, वो नदी बीच से तुम क्रॉस करो. ऐसा क्रॉस किए के बाद में क्या होता तुम्हारे शरीर में, इधर गंगा यमुना नदी में स्नान करने का पवित्रता आता तुमको. हिंदू उसका नाम है, राजा का नाम, प्रांताधिकारी का नाम, गवर्नर का नाम, कहां से भगवान का मूर्ति रखी. उत्तर भारतीय लोग त्रिकोण आकृति में उत्तर भारत शिखर है, सामने यहाँ पे नटराज का मूर्ति है. ये मूर्ति उत्तर भारत शिखर का सामने तुम देख सकते हैं इधर, दक्षिण भारत शिखर का सामने नहीं इधर. बट ये मूर्ति क्या है, जैसा नटराज का मूर्ति दक्षिण भारत शिखर का सामने में इधर बनाया. पीछे वाला देखो दक्षिण भारत शिखर है, आगे वाला नटराज का मूर्ति था, वहाँ पे शीतल हो गए सर. पिंक कलर पत्थर में देखो इधर स्टेट नटराज अभी थोड़ा मूर्ति है ऐसा हाइट में इधर. बट सामने वाला क्या सर उत्तर भारत का रचना है ऐसा, पीछे वाला क्या सर दक्षिण भारत का रचना है ऐसा. बट यहाँ पे मिक्स हो गया. ये वीएसआर स्टाइल बोलते हैं और हाइब्रिड स्टाइल बोलते हैं इधर. वीएसआर, रेखा नागरा, द्रविडियन, तीनों यहाँ पे आर्किटेक्चर. बाद में ये मंदिर देखो सर, विरूपाक्ष मंदिर है, वहाँ पे जाएगा अभी. बट विरूपाक्ष मंदिर पटनाचल में बहुत ज्यादा इंपॉर्टेंट मंदिर है. बाहर में शिवजी का पुराना स्टोरी है, अंदर विरूपाक्ष मंदिर के पीछे में एक मंदिर है सर, इधर दूसरा मंदिर मल्लिकार्जुन मंदिर. मल्लिकार्जुन और विरूपाक्ष मंदिर दोनों मंदिर को एक संबंध, एक रिलेशन, एक शासन है मेरा, शिलालेख है. देखो वहाँ पे पिलर के ऊपर में विजय स्तंभ शासन है इधर. सो विरूपाक्ष मंदिरच्या बाहेर असा बोर्ड लिहिलेला आहे, त्याच्यावरती माहिती नक्कीच वाचा. आता आपण बघूया विरूपाक्ष मंदिर. या मंदिराची निर्मिती साधारण 740च्या सुमारास झाली आणि निर्माण कार्य दुसरा विक्रमादित्य या राजाने केले. दुसरा विक्रमादित्य हा उत्तर चालुक्यकालीन होता.
ह्या राजाने स्टोरी अशी असते आहे की ह्या राजाने पल्लवांच्या कांची या राजधानीवर स्वारी केली आणि त्यांनी ती कांची जिंकून घेतलं. तर पल्लवांची राजधानी कांची हे इथे एक कैलासनाथ मंदिर आहे आणि त्यावेळी ते अतिशय वैभवशाली होते. अप्रतिम सुंदरचा नमुना म्हणून ह्या कैलासनाथ मंदिरला ओळखले जायचे. आणि जेव्हा राजा दुसरा विक्रमादित्य यांनी ते बघितले त्याला ते प्रचंड असं आवडले. मग त्यांनी काय केलं, कैलासनाथ मंदिराच्या प्रभावित झालेल्या विक्रमादित्याने त्या ज्या कलाकारांनी ते कांची मंदिर निर्माण केलं होतं त्यांना घेऊन तो पट्टकल इथे आला आणि विक्रमादित्याने अगदी तसेच हे मंदिर बांधून घेतले आणि तेच प्रसिद्ध विरूपाक्ष मंदिर आहे. विरूपाक्ष मंदिराची निर्मिती ही द्रविड शैलीत केलेली आहे. आणि तुम्ही जर ह्या मंदिरात बघाल आता तर गर्भगृहावरील अनेक मजल्यांचे बनवलेले शिखर आणि त्यावर एक स्तूपिका एक बसवलेली आहे. ती पण एक अप्रतिम अशी स्तूपिका आहे. गर्भगृहासमोर असलेला सभामंडप आणि छोटासा एक द्वार मंडप हे सुद्धा फार अट्रॅक्टिव्ह असे बघायला मिळतात. आणि मंडपाच्या समोर जो आपण बघतोय तो एक नंदी मंडप आहे. आणि या सर्व मंडपाच्या छताच्या खाली अशा सुंदर असे डेकोरेशन आहे, म्हणजे तुम्ही शिल्प कोरलेली आहेत ती आपल्याला दिसतात. जेव्हा आपण ह्या मंदिराच्या आतमध्ये जातो तेव्हा जे प्राचीन हिंदू देवदेवतांची आकर्षक शिल्पे आपल्याला हे कोरलेली दिसतात. आणि ह्या सभा यांनी काय केले, सभा मंडपामध्ये उजेड येण्याकरता भिंतीच्या दगडात कोरलेल्या अशा जाळ्या आहेत. हे 8व्या शतकात पश्चिम चालुक्य राणी लोकमहादेवी यांनी बांधलेले हे विरूपाक्ष मंदिर, मुळात त्याला पहिलं लोकेश्वर मंदिर असं ओळखलं जायचं. हे बागलकोट येथील पट्टकल इथे आहे आणि तिथेच आपण आता व्हिजिट करायला आलेलं आहे. मध्यमयुगीन दख्खन मंदिर स्थापत्य कलेचे हे एक महत्त्वाचे मंदिर म्हणून समजले जाते. इथे तुम्ही जर बघाल तर 4 शिलालेख मंदिरात आहेत आणि 2 त्यांच्या अंगणात आहेत. लोकमहादेवीचे शिलालेख तिच्या संरक्षक म्हणून तिच्या भूमिकेवर भर देताना आपल्या तिथे एंट्रीमध्ये दिसतात. आतमध्ये तुम्ही बघताय हे शिवाची मूर्ती ठेवलेली आहे आणि अजूनही इथे पूजा अर्चा इथे केली जाते. आणि मंडपाच्या बरोबर समोर जो नंदी आहे, तो नंदीचे जेव्हा आपण आतमध्ये एंट्री करतो तिथे सुद्धा तुम्ही बघाल तर अतिशय उत्कृष्ट अशी शिल्प कोरलेली दिसतात. आणि प्राचीन जे काय पौराणिक कथा आहेत ते कोरलेले दिसतात. बाहेरनं तुम्ही हे मंदिर बघाल तर बघा काय अतिशय सुंदर असं कोरीव असं हे मंदिर दिसतं. तुम्ही गाईड बरोबर गेला तर गाईड पण तुम्हाला बऱ्याचशा माहिती सांगेल. मंदिराचं तुम्ही कलाकुसर बघा काय सुंदर आहे. एंट्रन्स पण किती सुंदर असा एंट्रन्स आहे दिलेला आहे. आणि आजूबाजूच्या भिंतीवरचं शिल्प जी आहेत ती सुद्धा उत्कृष्ट अशी शिल्प आहेत. आता आपण विरूपाक्ष मंदिर बघून आता आपण जाणार आहोत ते मल्लिकार्जुन मंदिरसाठी. कौन है वो? गलगनाथ मंदिर लास्ट वाला है क्या? उत्तर भारत शिखर है, वो पूजा करने के लिए लोकल लोग पूजा करने के लिए बनाया था. बाद में संगमेश्वर मंदिर द्रविड़ियन शिखर में बनाया था.
ये मंदिर लोकल लोग पूजा करने के लिए बनाया। बाद में विरूपाक्ष मंदिर बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट है इधर। अंदर में रामायण महाभारत देखा, लाइफ स्टाइल देखा, सभी देखिए वहाँ पे। इधर बाहर में शिव पुराना स्टोरी, जटाधारी शिवा विष्णु वरा अवतार ऐसा ही, बट यहाँ पे अंदर में रामायण महाभारत, बाहर में शिवा पुराना विष्णु पुराना स्टोरी वहाँ पे। इधर देव कोष्ठ का मूर्ति बोलते हैं इधर। उसको ऊपर में देखो शिखरा कलशा परिपूर्ण गया। बट वहाँ पे विरूपाक्ष मंदिर में, पट्टद रानी मंदिर में क्या देखे, ऐसा मूर्ति, ऐसा वहाँ पे रामायण महाभारत स्टोरी रिपीटेशन कैसा है। बट इधर परिपूर्ण नहीं किया, वहाँ पे परिपूर्ण किया। सो इधर आगे के बाद में क्या हो गया, राज्य में राजा मर गया। मर गए के बाद में क्या करेगा, दूसरा राजा पैसा नहीं दिया, छोड़ के काम इधर, इसलिए अपूर्ण हो गया। बाद में क्या होगा सर, वहाँ पे क्या देखिए, सेम आर्किटेक्चर देख सकते हैं। अंदर में मूर्ति कार्विंग सेम है इधर। क्यों, दोनों मंदिर डिफरेंट रानी बनाया, सेम कलाकार यूज किया। बट इधर वहाँ पे शिलालेख भी लिखे सर। इधर द्वारा मंडप था, वहाँ पे गिर गया। नंदी मंडप था, गिर गया, नंदी डैमेज किया। नंदी अंडर द्वारापालक का मूर्ति रजा के लोग डैमेज किया। रामी के बाद में पूजा स्टॉप हो गया। अंदर में परिपूर्ण कार्विंग नहीं, बाहर में परिपूर्णता नहीं, इधर सेम रिपीटेशन हो गया। यहाँ पे अंदर में कुछ भी नहीं था आवश्यकता देखने के लिए, ओके ना, आवश्यकता नहीं इधर। विरूपा अक्षा, अक्षा मतलब आम, नीचे वाला पिंड क्या है इधर, उसका पत्नी का संकेत है। मुंह नहीं देख सकता है, फेस नहीं देख सकता है इधर। हमारे हिंदू धर्म में आदमी औरत को पूजे के इधर, ऊपर वाला भगवान, नीचे वाला उनका पत्नी, पीठा पत्नी का समान है सभी धर्म में इधर, सभी जगह पे इधर। नीचे वाला क्या है, पत्नी का संकेत है, ऊपर वाला मूर्ति पुरुष का संकेत। हिंदू धर्म में पुरुष और पत्नी दोनों पूजे किया, आदमी औरत इधर। बट ये मंदिर मल्लिकार्जुन, वो मंदिर, दोनों मंदिर होता है राजा परिवार पूजा करने के लिए बनाया। बट बाद में अपूर्ण हो गए इधर। मल्लिकार्जुन मंदिर सुद्धा शिवाला अर्पित केलेले आहेत। चालुक्य राजा विक्रमादित्य दुसरा याची पत्नी, दुसरी पत्नी मला वाटतं राणी त्रैलोक्य महादेवी यांनी हे मंदिर बांधले आहे। त्यांनी कांचीपुरम येथील कैलासनाथ मंदिरच्या धर्तीवरच हे धर्तीवर बांधले। आपण जे मगाशी आपण सांगितलं ते विरूपाक्ष मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर हे अगदी डिक्टो कॉपी म्हणून बहुतेक मंदिर आपण पट्टकलच्या ह्याच्यातली बहुतेक मंदिर आपली बघून झालेली आहेत। आणि हे समोर दिसते काशी विश्वेश्वर मंदिर। आता आपल्याला इथून जायचं आहे ते बदामी करता गेल्यानंतर तिथे आपल्याला ज्या 4 लेण्या आहेत त्या बघायच्या आहेत। आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण बदामीच्या लेण्या बघूया। थँक्स फॉर वॉचिंग। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सुद्धा विसरू नका। आता पुढचा व्हिडिओ येईपर्यंत बाय बाय अँड टेक केअर। थँक्यू।